शहरी आरोग्य केंद्र पठाण चौकच्या वतीने डेंग्यू मलेरिया व कीटकजन्य जनजागृती कार्यक्रम सुरू। शहरी आरोग्य केंद्र पठाण चौक अंतर्गत जमील कॉलनी चौक येथे डॉक्टर निगार खान श्री वैद्यकीय अधिकारी पठाण चौक यांच्या मार्गदर्शनाखाली डेंग्यू मलेरिया व इतर कीटकजन्य आजारांविषयी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर विशाल काळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी तसेच प्रमुख अतिथी जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर शरद जोगी होते। तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर फिरोज खान, शहर क्षयरोग अधिकारी मनपा अमरावती, डॉक्टर रुपेश खडसे, साथरोग अधिकारी मनपा अमरावती, डॉक्टर जुनेद जिल्हा हिवताप कार्यालय, डॉक्टर अस्मिता मुंद्रे वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर अश्विनी भिलावेकर वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर अस्मा रफीक खान तसेच डॉक्टर सौद अंसारी संचालक बर्थ हॉस्पिटल, डॉक्टर सैयद जाकीर संचालक हमदम हॉस्पिटल, डॉक्टर रजिया खान व डॉक्टर अबरार खान संचालक ओवीसी हॉस्पिटल, डॉक्टर परवेज खान ऑरेंज सिटी हॉस्पिटल यांचे डॉक्टर निगार खान यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। डॉक्टर विशाल काळे यांनी स्थानिक नागरिकांना डेंग्यू व मलेरिया या विषयावर मार्गदर्शन केलं। तसेच डॉक्टर शरद जोगी यांनी मार्गदर्शन करताना डेंग्यू मलेरिया या नुक्कड नाटकाची प्रशंसा करून स्थानिक नागरिकांना डेंग्यू मलेरिया या आजाराचं निर्मूलन करायचं असेल तर आपल्याला सर्वांना आपलं कुटुंब, आपली जबाबदारी याचं महत्त्व पटवून सांगितलं। डॉक्टर रुपेश खडसे यांनी स्वच्छतेवर भर देऊन नागरिकांना डेंग्यू मलेरिया व चिकनगुनिया या आजारांना दूर करण्याचं आवाहन केलं। तसेच उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून कर्मचाऱ्यांना तसेच नागरिकांना डेंग्यू मलेरिया या जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून आपला परिसर व आपलं घर स्वच्छ ठेवण्यासाठी तसेच दूषित कंटेनर खाली करण्यावर भर दिला। गायत्री नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींनी नुक्कड लघुनाटकातून डेंग्यू मलेरिया व इतर कीटकजन्य आजाराचे लक्षणं, उपचार व प्रतिबंधात्मक उपाययोजना याविषयी जनजागृती केली। तसेच या नाटकाचं कौतुकसुद्धा करण्यात आलं। उपस्थित मान्यवरांनी जनजागृती रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रॅलीची सुरुवात केली। जन जन का है यही नारा, डेंग्यू मलेरिया मुक्त हो एरिया हमारा हे घोषवाक्य देऊन रॅलीची सुरुवात करण्यात आली। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री हैदर अली आरोग्य निरीक्षक यांनी केले, तर कार्यक्रमांतर्गत डेंग्यू मलेरिया या आजाराचे निर्मूलन करण्यासाठी शपथ तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दीपंकर बर्डे आरोग्यसेवक यांनी केलं। या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन श्री प्रशांत ढोके यांनी केलं। तसेच या कार्यक्रमाला गायत्री नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींनी लघुपट नाटक सादर करून या कार्यक्रमाला एक नवी दिशा दिली। डेंग्यू मलेरिया जनजागृती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहरी आरोग्य केंद्र पठाण चौक येथील सर्व कर्मचारी तसेच आशाताई यांनी सहयोग केला। शहरी आरोग्य केंद्र व आरोग्यवर्धिनी केंद्राचे सर्व आरोग्यसेवक यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून नागरिकांपर्यंत डेंग्यू मलेरिया या आजाराविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न कार्यक्रमाच्या माध्यमातून केला। जो है ये मैं पहली बार देख रहा और ऐसी जगहों पर इतने साल की रोड साइड जो सभा है इसका कुछ माहौल कुछ अलग ही है और बहुत अच्छा लग रहा है। तो मैं खुद को भी मैं धन्यवाद देना चाहता कि मैंने ये सभा को मिस नहीं करा। हालांकि मेरा प्लान ऐसा था, मैं आगे पीछे था 50-50, लेकिन अगर मैं यहाँ पर नहीं पहुँचता था तो मुझे वो अच्छा नहीं लगता था। तो अभी मार्गदर्शन तो सभी लोगों ने करा है और सभी लोगों ने ये जो एक नाटक लड़कियों ने करा है गायत्री नर्सिंग की, तो उससे काफ़ी ज़्यादा मैं प्रभावित हुआ। देखो अपने यहाँ से पोलियो का निर्मूलन हो गया 2014 में, मार्च 2014 में, और पोलियो निर्मूलन करने के लिए कई सालों से निरंतर प्रयास हुए।